नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक. आपणा सर्वांचं स्वागत करतो. मागच्या लेक्चर्स मध्ये आपण 11वी एनसीईआरटीचा पहिला धडा द लिव्हिंग वर्ल्ड याला पूर्ण केला होता, संपवला होता. आज जो आहे आपण तो त्याचा 11वी एनसीईआरटीचा दुसरा धडा, तो म्हणजे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, तो स्टार्ट करत आहोत. त्याच्या अगोदर मागच्या धड्यातला नाही म्हणता येणार त्याला, जो युनिटचा इंट्रोडक्टरी पार्ट राहतो, डायव्हर्सिटी इन लिव्हिंग वर्ल्ड, हा जो युनिट आहे, पहिला युनिट 11वी एनसीईआरटीचा, त्याच्यातला जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे, त्याच्या पहिल्या पेजवर एक डाटा माहिती आहे अर्न्स्ट मेयर हे सायंटिस्ट बद्दल. त्याच्यामध्ये जे पूर्ण ते 2 पानं, त्याच्यामध्ये 2 पॉइंट जे ते महत्वाचे वाटले मला, ते म्हणजे अर्न्स्ट मेयर साहेबांना आपण काय म्हणतो, डार्विन ऑफ 20th सेंचुरी. डार्विन ऑफ 20th सेंचुरी. डार्विन हे जे सायंटिस्ट आहे, त्यांनी नॅचरल सिलेक्शनची कन्सेप्ट दिली, सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्टची कन्सेप्ट दिलेली, तसंच एव्होल्युशनची जी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये पण महत्वाचा रोल होता. अर्न्स्ट मेयर साहेबांचं कंपॅरिझन डार्विन सोबत करणं एक म्हणजे इन्फ्लुएन्शियल गोष्ट होती, त्याच्यामुळे हा पॉइंट मला महत्वाचा वाटला. तसंच दुसरा जो पॉइंट आहे तो कोणता आहे, करंटली आताची जी स्पेसिस बद्दलची जी डेफिनेशन आहे, तिचा जो म्हणजे तिचा जो बेस तयार केला होता, तो या अर्न्स्ट मेयर सायंटिस्टने. करंटली ऍक्सेप्टेड डेफिनेशन ऑफ species pioneered by Ernst Mayr. हे 2 पॉइंट मला महत्वाचे वाटले, त्याच्यामुळे मी सांगितलं. त्याच्यानंतर या धड्याला आपण सुरुवात करू, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. त्याच्यातला जो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे क्लासिफिकेशन सिस्टीम यांच्याबद्दल. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन हा जो धडा आहे, याच्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी स्टडी करायच्या त्या आधी एक शॉर्ट मध्ये बघून घ्या. सगळ्यात आधी आपल्याला स्टडी करायचं आहे क्लासिफिकेशन सिस्टीम्स बद्दल. क्लासिफिकेशन सिस्टीम्स. त्याच्यानंतर जो स्टडी करायचा क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये काय येते, अरिस्टॉटलची क्लासिफिकेशन सिस्टीम आहे ती. त्याच्यानंतर कार्ल लिनियसची जी क्लासिफिकेशन सिस्टीम आहे, 2 किंगडम सिस्टीम, ती पण स्टडी करायची. त्याच्यानंतर पुढची जी आहे ती आहे R.H. विटाकर साहेबांची 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम, जी मोस्ट पॉप्युलर आहे आणि आता वर्ल्ड वाईड ऍक्सेप्टेड आहे ती. त्याच्यानंतर 3 डोमेन सिस्टीम नावाची एक सिस्टीम, ती पण आपण थोडक्यात बघून घेऊ. हे झाल्यानंतर या धड्यामध्ये जे R.H. विटाकर साहेबांची 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम आहे, त्याच्यातले पहिले 3 किंगडम म्हणजे कोणते, मोनेरा, प्रोटिस्टा आणि फंजाई, हे जे 3 किंगडम आहे यांचा स्टडी आपल्याला या चॅप्टर्स मध्ये करायचा आहे. आणि पुढचे जे किंगडम आहे म्हणजे किंगडम प्लांटी आणि ॲनिमालिया, यांच्याबद्दल एक सेपरेट चॅप्टर्स बनवलेले आहे. किंगडम प्लांटी साठी एक सेपरेट चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 3 किंगडम प्लांटी. आणि तसंच ॲनिमल्स साठी पण सेपरेट चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 4 किंगडम ॲनिमालिया. हे 3 आपल्याला या धड्यामध्ये म्हणजे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये स्टडी करायचे. यांच्यासाठी सेपरेट आहे, यांच्यासाठी सेपरेट चॅप्टर आहे. हे 3 स्टडी झाल्यानंतर आपल्याला या धड्यामध्ये जो स्टडी करायचा तो आहे व्हायरसचा, त्याच्यानंतर व्हायरॉइडचा, व्हायरस, व्हायरॉइड आणि प्रायम यांचा स्टडी सुद्धा आपल्याला करायचा आहे. तर आपण स्टार्ट करू पहिल्या टॉपिक पासून, क्लासिफिकेशन सिस्टीम. अरिस्टॉटलने जी क्लासिफिकेशन सिस्टीम दिली, ती त्यांच्या काळातली अशी पहिली क्लासिफिकेशन सिस्टीम होती जी सायंटिफिक बेसिसवर आधारित होती. म्हणजे तिचा जो बेस होता तो सायन्सवर आधारित होता. यांच्या अगोदरच्या जेवढ्या पण क्लासिफिकेशन सिस्टीम आहे त्या नॉन सायंटिफिक याच्यावर होत्या. म्हणजे जसं काम करणाऱ्या अॅनिमल्सला आपण वेगळं केलं होतं, दूध देणाऱ्या अॅनिमल्स आहे त्यांना वेगळं केलं होतं, अशा प्रकारे क्लासिफाय केलं होतं. मात्र यांनी सायंटिफिक बेसिसवर क्लासिफिकेशन केलं. आणि त्यांनी जे क्लासिफिकेशन केलं ते ग्रॉस मॉर्फॉलॉजी याच्यावर आधारित होतं. ग्रॉस मॉर्फॉलॉजी म्हणजे काय, ढोबळ मानाने
बघितलं तर जे एक्सटर्नल फीचर्स आहे आपण ॲनिमल्सचे, प्लांट्सचे, त्यांना ग्रॉस मॉर्फॉलॉजी म्हणत असतो. यांनी काय केलं, प्लांट्सला डिवाइड केलं 3 ग्रुप्स मध्ये. प्लांट्स जे त्यांना 3 ग्रुप मध्ये डिवाइड केलं. त्याच्यातला पहिला होता हर्ब्स, दुसरा होता श्रब्स आणि ट्रीज. तसंच ॲनिमल्स आहे, ॲनिमल्सला त्यांनी 2 ग्रुप मध्ये डिवाइड केलं. ॲनिमल्सला त्यांनी केलं 2 ग्रुप मध्ये डिवाइड. पहिला ग्रुप ज्यांच्यामध्ये आरबीसी आहेत आणि दुसरा ग्रुप ज्यांच्यामध्ये आरबीसी नाहीत, म्हणजे आरबीसी हॅव्हिंग ॲनिमल्स आणि आरबीसी नॉट हॅव्हिंग ॲनिमल्स. आरबीसी प्रेझेंट आणि दुसऱ्यामध्ये आरबीसी ॲबसेंट. एनसीआरटी मध्ये अरिस्टॉटलच्या सिस्टीम बद्दल एवढंच दिलेलं आहे. एक थोडं एक्स्ट्रा सांगून देतो मी. ज्यांच्यामध्ये आरबीसी प्रेझेंट राहते त्यांना आपण म्हणतो इन ॲनिमा. ज्यांच्यामध्ये आरबीसी ॲबसेंट आहे त्यांना अन ॲनिमा. प्रोनाउन्सिएशन माझं चुकलं असेल, तुम्ही इंटरनेटवर एक वेळेस प्रोनाउन्सिएशन चेक करून घ्यायचं. त्याच्यानंतर एनसीआरटी मध्ये गिवन नाहीये, मी तुम्हाला एक्स्ट्राचं सांगितलंय. तसंच आता जे सांगतोय हर्ब्स आणि ट्रीज बद्दल, हे सुद्धा एनसीआरटी मध्ये नाही, एक जनरल नॉलेज साठी सांगतोय. हर्ब्स म्हणजे काय, जेवढ्या पण म्हणजे हर्ब्सला आपण औषधी म्हणतो मराठीत शब्दशः अर्थ घेतला तर. श्रब्सला आपण झुडपे म्हणतो आणि ट्रीज तर सगळ्यांना माहितीच आहे, झाड. हर्ब्सची जी स्टेम आहे म्हणजे त्यांची जी काय म्हणतात त्याला, खोडच म्हणतो आपण बहुतेक, स्टेम जी ती टेंडर म्हणजे थोडी नरम राहते आणि ग्रीन राहते. आणि ट्रीजची जी स्टेम आहे ती तर सगळ्यांना माहिती आहे, स्ट्रॉंग राहते, एवढी जाड राहते. म्हणजे तुम्ही एकदम तिची स्टेम, त्याला आपण खोड म्हणतो, खोड किंवा ट्रंक, स्पेसिफिक नाव देऊन दिलेलं आहे आपण. ती स्ट्रॉंग राहते, सहजासहजी तुटणारच नाही, ते एवढं जाड राहतात त्याच्या स्टेम ट्रीजच्या. श्रब्सच्या ज्या स्टेम आहे त्या इन बिटवीन राहतात, म्हणजे फक्त स्ट्रॉंग म्हणू शकतो आपण, पण ट्रीज एवढ्या स्ट्रॉंग नसतात. तसं हर्ब्स एवढं वीक पण नसतात. हर्ब्सचं एक्झाम्पल घेतलं तर आपण म्हणू शकतो ग्रास जे ते हर्ब्स मध्ये येतात. ग्रासेस, त्याच्यानंतर मेज झाला, राईस, यांच्यासारखे ज्या वनस्पती त्या हर्ब्स मध्ये येत राहतात. श्रब्स मध्ये कोणत्या येतात, तुळशी, त्याच्यानंतर लेमन, लिंबू. आणि ट्रीज मध्ये तर माहितीच आपल्याला, नीमचा ट्री आहे, त्याच्यानंतर वडाचं झाड आहे, मँगो ट्री एक्सेट्रा. हर्ब्सची जी हाईट आहे ती शॉर्ट राहते आणि त्यांचा लाईफ स्पॅन सुद्धा कमी राहतो. श्रब्सची जी हाईट आहे ती सहजासहजी 3 मीटर पर्यंत असते. आणि ट्रीज जे ते लॉंग राहतात आणि त्यांचा लाईफ स्पॅन सुद्धा फार मोठा राहतो. हर्ब्सचा लाईफ स्पॅन कमी राहतो, श्रब्सचा कम्पॅरेटिव्हली जास्त राहतो, मात्र ट्रीज एवढा नसतो. म्हणजे या दोघांचा लाईफ स्पॅन जो आहे तो कमी राहतो, ट्रीजचा जो लाईफ स्पॅन आहे तो फार मोठा राहतो. तसंच यांची हाईट आहे, हर्ब्सची हाईट कमी राहते, ट्रीजची हाईट फार म्हणजे एकदम लांब राहतात. मात्र श्रब्सची इन बिटवीन राहते. आणि जनरली बघायला गेलो श्रब्सची जी हाईट आहे ती 3 मीटर पर्यंत राहते. श्रब्स मध्ये तुळशी झाली, लेमन झालं, चायना रोज म्हणजे आपण जे गणपतीला ते लाल फुलं वाहतो ना, ते सुद्धा श्रब्स आहे. श्रब्स म्हणजे काही झुडपे, जमिनीपासून झुडूप तयार करून घेतात ते. थोड्या समजा ही स्टेम आहे, जमिनीपासून वर आली, प्रोफेसली ब्रांच होऊन जाते, स्टेमचं प्रोफेसली ब्रांचिंग होऊन जातं, त्याच्यामुळे ते एक झुडपासारखं दिसायला लागतं झाड. जमिनीपासून कमी अंतरावरच त्यांची ब्रांचिंग चालून जाते आणि प्रोफेसली ब्रांचिंग होते, झुडपासारखं दिसायला लागते त्याला, त्याच्यामुळे आपण त्यांना श्रब्स किंवा झुडपे म्हणत असतो. एनसीआरटी मध्ये गिवन नाहीये, मी एक जनरल नॉलेज म्हणून सांगितलं, लक्षात काही ठेवू नका, तुम्हाला लक्षात राहिलं तर ठीक, तशी त्याची आवश्यकता नाही. नीट मध्ये याच्यावर काही प्रश्न येणार नाही.
नीट साठी तुम्हाला केवढं अपेक्षित आहे, तर अरिस्टॉटलने जी क्लासिफिकेशन सिस्टीम दिली ती क्रॉस मॉर्फॉलॉजीवर बेस होती. त्यांच्यामध्ये प्लांट्सला जे आहे ते 3 ग्रुपमध्ये डिवाइड केलं गेलं, हर्ब्स, श्रब्स आणि ट्रीज मध्ये. ॲनिमल्सला जे आहे ते 2 ग्रुपमध्ये डिवाइड केलं गेलं, ज्यांच्यामध्ये आरबीसी आहेत आणि ज्यांच्यामध्ये आरबीसी नाहीत. आरबीसी म्हणजे काय? रेड ब्लड सेल. रेड ब्लड सेलला आपण मराठीत म्हणतो लाल रक्तपेशा, जे की ब्लड मध्ये असतात. त्यांच्यासोबत ब्लड मध्ये आरबीसी सोबत राहतात, डब्ल्यूबीसी राहतात, प्लेटलेट्स राहतात, असे ब्लडचे कंपोनंट आहे. त्याच्यानंतर पुढची जी सिस्टीम आहे ती आहे लिनियस या सायंटिस्टची. बायनोमियल नोमेनक्लेचर ज्यांनी दिला तेच कॅरोलस लिनियस किंवा कार्ल लिनियस, त्यांची सिस्टीम आहे. एनसीआरटी मध्ये जे नाव दिलेलं आहे ते त्यांनी पुढचं नाव नाही सांगितलेलं आहे, फक्त लिनियस एवढं लिहिलेलं आहे. आपण पण तेवढंच लिहू. पण हे जे लिनियस आहे ते तेच कार्ल लिनियस वालेच लिनियस आहे. यांनी जी दिली ती 2 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम दिली. 2 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम. टू किंगडम कोणते होते? हे जे 2 किंगडम आहे हे कोणते? तर ॲनिमालिया आणि प्लांटी. त्याच्यातला जो पहिला किंगडम आहे तो किंगडम ॲनिमालिया. आणि जो दुसरा किंगडम आहे तो आहे किंगडम प्लांटी. किंगडम ॲनिमॅलिया मध्ये त्यांनी कोणते ऑर्गॅनिझम इन्क्लूड केले होते? जे फूड इंजेस्ट करू शकतात, म्हणजे अन्न खातात, इंजेस्ट फूड. आणि जो दुसरा क्रायटेरिया होता तो म्हणजे एबल टू मूव्ह, हालचाल करू शकतात. जे ऑर्गॅनिझम अन्न खाऊ शकतात आणि हालचाल करू शकतात त्यांना किंगडम ॲनिमॅलिया मध्ये इन्क्लूड केलं लिनियस साहेबांनी. आणि यांना सोडून उरलेले जेवढे ऑर्गॅनिझम आहे त्यांना इन्क्लूड केलं किंगडम प्लांटी मध्ये. रिमेनिंग ऑल म्हणजे म्हणणं इंजेस्ट फूड आणि एबल टू मूव्ह हे जे शो करतात यांना सोडून उरलेले जेवढे त्यांना आपण किंगडम प्लांटी मध्ये इन्क्लूड केलं लिनियसच्या सिस्टीम नुसार लिनियस साहेबांनी. त्याच्यानंतर लिनियस साहेबांची जी सिस्टीम आहे ही फेल का झाली? तर त्याच्यामध्ये पहिलं कारण म्हणजे असं युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर हे जे ऑर्गॅनिझम आहे यांच्यामध्ये डिस्टिंग्विश करता आलं नाही लिनियस साहेबांना. तसंच फोटोसिंथेटिक आणि नॉन फोटोसिंथेटिक. युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर मध्ये डिस्टिंग्विश केलं नाही. तसंच फोटोसिंथेटिक आणि नॉन फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यामध्ये सुद्धा डिस्टिंग्विश केलं नाही. आता किंगडम प्लांटी मध्ये फोटोसिंथेटिक आणि नॉन फोटोसिंथेटिक सगळ्यांना इन्क्लूड करून घेतलं. फोटोसिंथेटिकचं एक्झाम्पल आपण घेऊ अल्गी प्लांटचाच एक ग्रुप आहे, फोटोसिंथेटिक आहे, स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर यांना सनलाइटच्या प्रेझेन्स मध्ये क्लोरोफिल नावाच्या पिगमेंटच्या मदतीने ते कार्बोहायड्रेट मध्ये कन्वर्ट करतात. आणि नॉन फोटोसिंथेटिकचं एक्झाम्पल इथं फंगस म्हणजे बुरशी, जे की स्वतःचा अन्न स्वतः तयार करत नाही, ते डेड किंवा डिकेइंग ऑर्गॅनिझमवर जगतात, म्हणजे तिथून ते न्यूट्रिशन घेत असतात. मात्र या दोघांना किंगडम प्लांटी मध्ये इन्क्लूड केलं होतं लिनियस साहेबांनी. त्याच्यामुळे फोटोसिंथेटिक नॉन फोटोसिंथेटिक मध्ये डिस्टिंग्विश केलं नाही, करता आलं नाही. तिसरा जो आहे तो प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट मध्ये पण डिस्टिंग्विश केलं नाही त्यांनी. प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये डिस्टिंग्विश करता आलं नाही. हे जे 3 पॉइंट एक आहे यांच्यामध्ये डिस्टिंग्विश करता आलं नाही. डू नॉट डिस्टिंग्विश बिटवीन युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर यांच्यामध्ये डिफरन्शिएट केलं नाही. फोटोसिंथेटिक आणि नॉन फोटोसिंथेटिक मध्ये डिफरन्शिएट केलं नाही. प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक मध्ये डिफरन्शिएट केलं नाही. त्याच्यामुळे लिनियस यांची जी सिस्टीम आहे ती फेल झाली. अजून एक दुसरं कारण म्हणजे असे अनेक ऑर्गॅनिझम आहे
जे की या दोघांमध्ये इन्क्लूड होत नाही, मग त्यांना ठेवायचं कुठं? त्याच्यामुळे ही सिस्टीम फेल झालेली. त्याच्यासाठी एक नवीन किंगडम बनवावा लागेल. तसं ते आर एच विटागर साहेब त्यांनी 5 किंगडम सिस्टीम जी पुढे दिलेली ती आपण बघू, स्टडी करू. आता इथं प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटचा एक डिफरन्स सांगून देतो मी. काय प्रोकॅरियोट्स म्हणजे काय? प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स. प्रोकॅरियोटचा अर्थ यांच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन किंवा वेल डिफाईन न्यूक्लियस राहते. न्यूक्लियस म्हणजे काय? सेल. आपण एखादी सेल घेतली, ॲनिमल सेल, तर या सेल मध्ये एक न्यूक्लियस नावाचा एक भाग राहतो. ॲनिमलची गोष्ट करते, आपली आपली गोष्ट घेऊन घ्या तुम्ही. ह्युमन सेल समजा, ही ह्युमन सेल मध्ये इतर सेल ऑर्गॅनिलीज राहतीलच, मात्र ही जी न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसचा जो आउटर पार्ट आहे न्यूक्लिअर मेम्ब्रेन समजून घ्या तुम्ही. त्या न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या मध्ये जो आहे तो डीएनए राहील. क्रोमॅटिनच्या याच्यानुसार क्रोमॅटिन राहते, कंडेन्स आपलं काय म्हणतात, डीएनएचा जो लॉंग फॉर्म आहे म्हणजे क्रोमॅटिन फायबर, त्याच्या फॉर्म मध्ये राहतो डीएनए. तर न्यूक्लियस मध्ये काय राहतो? युकॅरियोटची गोष्ट करतो मी. न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लियस जी ती न्यूक्लिअर मेम्ब्रेनने डिफाईन राहते. त्या न्यूक्लियस मध्येच तुम्हाला डीएनए सापडेल. डीएनए म्हणा किंवा जेनेटिक मटेरियल म्हणा, जेनेटिक मटेरियल किंवा क्रोमॅटिन, हे जे तुम्हाला न्यूक्लियस मध्ये सापडेल. कोणाच्या केसमध्ये? युकॅरियोट्सच्या केसमध्ये. आणि प्रोकॅरियोटच्या केसमध्ये काय राहतं? ही जी न्यूक्लियस आहे ही म्हणजे वेल डिफाईन नसते किंवा न्यूक्लियस ऍबसेंट तुम्ही मानू शकता तसं, कारण की न्यूक्लिअर मेम्ब्रेनच नसते. आणि हा जो डीएनए तो सर्क्युलर डीएनए राहतो, मोस्टली सर्क्युलर डीएनए राहतो. आणि तो म्हणजे सेलमध्ये प्रेझेंट कुठं पण नसतो, एक स्पेसिफिक ठिकाणीच राहील. मात्र तो जो मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस ऍबसेंट असेल, त्याच्यामुळे आपण त्यांना प्रोकॅरियोट्स म्हणतो. इथं जर कधी या शब्दाची संधी केली आपण, तर प्रोचा अर्थ होतो प्रिमिटिव्ह किंवा एन्शियंट. आणि कॅरियोट्स मधला जो कॅरियॉन शब्द आहे त्याचा अर्थ होत असतो न्यूक्लियस. तसं युकॅरियोट्स मध्ये हा जो यू आहे त्याचा अर्थ होतो ट्रू, आणि कॅरियॉन म्हणजे न्यूक्लियस. आता प्रोकॅरियोट्स मध्ये प्रिमिटिव्ह न्यूक्लियस असा अर्थ होईल. प्रिमिटिव्ह न्यूक्लियस म्हणजे काय? न्यूक्लियस नॉट हॅव्हिंग, असा लॉजिक लावू शकता. आणि युकॅरियोट्स मध्ये ट्रू न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियस हॅव्हिंग. डिफरन्शिएट केला आपण तर यांच्यामध्ये न्यूक्लियस ऍबसेंट घेऊन घेऊ. तसं ते न्यूक्लियस ऍबसेंट हा चुकीचा न्यूक्लिअर मेम्ब्रेन ऍबसेंट राहते असं बरोबर वाक्य नाही, मात्र समजण्यासाठी, लक्षात ठेवण्यासाठी सिंपल आहे. आणि युकॅरियोट्स मध्ये जे न्यूक्लियस प्रेझेंट राहते. याचे जे डिटेलिंग आहे प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट ते आपण सेल स्ट्रक्चर मध्ये बघू. त्याच्यामध्ये जवळपास पहिला जो पार्ट आहे ते धड्याचा तो यांच्या डिफरन्शिएशन मध्येच गेलेला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल्स नसतात, युकॅरियोट मध्ये मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल्स असतात. असे जे डिफरन्शिएटिंग फॅक्टर ते आपण त्या चॅप्टर मध्ये बघू. इथं फक्त तुम्हाला प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटचा फरक काय कळावा तेवढ्यासाठी जे महत्वाचं आहे तेवढं सांगितलंय. परत एक वेळ सांगून येतो, लक्ष द्या. प्रोकॅरियोट म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस नसतो असे ऑर्गॅनिझम आहे त्यांना आपण प्रोकॅरियोट्स म्हणतो. युकॅरियोट म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये सेलमध्ये न्यूक्लियस राहते. न्यूक्लियस कुठं राहते? सेलमध्ये न्यूक्लियस, आणि न्यूक्लियसच्या मध्ये जे राहतात ते जेनेटिक मटेरियल राहतं युकॅरियोटच्या केसमध्ये. आणि प्रोकॅरियोटच्या केसमध्ये न्यूक्लियसच नाहीये, ही मेम्ब्रेन पण नाहीये. ही मेम्ब्रेन नसली तर मग जेनेटिक मटेरियल जे ते असंच पडलेलं राहतं. त्याला आपण न्यूक्लिऑइड म्हणतो, म्हणजे न्यूक्लियस सारखा, मात्र न्यूक्लियस नाही ते. त्याच्या काही डिटेलिंग मध्ये जाऊ नका तुम्ही. तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवा, नीट मध्ये एवढंच येईल, तुम्हाला काही सायंटिस्ट बनायचं नाहीये. बनायचं असेल तर मग तुम्ही त्याच्यासाठी रेफरन्स बुक वापरावे लागतील तुम्हाला. एनसीईआरटीने काही भागणार नाही तुमचं काम. तर पुढची जी क्लासिफिकेशन सिस्टीम आपल्याला स्टडी करायची ती आहे आर एच विटाकर यांची 5 किंगडम सिस्टीम.
आर एच विटाकर यांनी जी आहे ती 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन दिलेली आहे. 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम. याच्यामधले जे 5 किंगडम आहे ते कोणते? पहिला जो किंगडम आहे तो किंगडम मोनेरा. हा म्हणजे स्पेशली बॅक्टेरियांसाठी बनवलेला किंगडम आहे. दुसरा जो किंगडम आहे तो एक किंगडम प्रोटिस्टा. तिसरा जो किंगडम आहे तो एक किंगडम फंजाय, फंगस साठी बनवलेला स्पेशल किंगडम आहे. चौथा जो आहे किंगडम प्लांटी. किंगडम प्लांटी मध्ये आपण अल्गी, ब्रायोफाइट, टेरिडोफाइट, जिम्नोस्पर्म, एंजिओस्पर्म यांचा समावेश करतो, त्यांचा स्टडी करतो. त्याच्यानंतर पाचवा जो आहे तो किंगडम ॲनिमलियम. हे जे पाच किंगडम आहे ते या प्रकार. त्याच्यानंतर आर एच विटाकर साहेबांनी जो क्रायटेरिया वापरला हे क्लासिफिकेशन साठी तो इथं मी नमूद केलेला आहे. हे जे क्रायटेरिया आहे हे वापरून यांनी क्लासिफिकेशन केलं. आता सेल स्ट्रक्चर म्हणजे काय? ऑर्गॅनिझम प्रोकॅरियोटिक का युकॅरियोटिक, म्हणजे त्याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे का न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही, म्हणजेच न्यूक्लियस आहे का न्यूक्लियस ॲब्सेंट आहे. त्याच्यानंतर सेल वॉल, सेल स्ट्रक्चर मध्ये काही आपण प्रोकॅरियोटिक किंवा युकॅरियोटिक ते घेऊ शकतो. त्याच्यानंतर सेल वॉल प्रेझेंट आहे का सेल वॉल ॲब्सेंट आहे. त्याच्यानंतर सेल वॉलची ती कोणत्या म्हणजे कशाने बनलेली, सेल्युलोजने बनलेली, कायटिनने बनलेली, कोणत्या पदार्थाने बनलेली ते बघू शकतो. त्याच्यानंतर बॉडी ऑर्गनायझेशन म्हणजे युनिसेल्युलर आहे का मल्टी सेल्युलर आहे, म्हणजे एक पेशी आहे का अनेक पेशी आहे. त्याच्यानंतर त्याचं जे ऑर्गनायझेशन आहे ते टिश्यूवर आहे, म्हणजे फक्त असं टिश्यू बनलेला आहे, फक्त सेल एकत्र आले आणि लूज टिश्यू बनलेला तसं आहे का मग एक स्पेसिफिक म्हणजे फंक्शनल टिश्यू बनवलेला आहे, ऑर्गन बनवलेला आहे, ऑर्गन सिस्टीम आहे, ते जे ते बॉडी ऑर्गनायझेशन या क्रायटेरियामध्ये आपण इन्क्लूड करतो. मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे ऑर्गॅनिझम ऑटोट्रॉफिक आहे का हेटेरोट्रॉफिक आहे. आता ऑटोट्रॉफिक आणि हेटेरोट्रॉफिकचा जो अर्थ आहे तुम्ही सांगितला आधी. ऑटोट्रॉफिक म्हणजे काय? जे स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकतात त्यांना आपण ऑटोट्रॉफिक म्हणतो. ऑटोट्रॉफिक चा बेस्ट एक्झाम्पल आहे प्लांट्स. प्लांट्स काय करतात? सनलाइटच्या प्रेझेन्स मध्ये त्यांच्या क्लोरोप्लास्ट या प्लास्टिड मध्ये ते काय करतात? CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर यांना एकत्र करतात आणि कार्बोहायड्रेट बनवून टाकतात. CO2 आणि वॉटर हे कुठून घेतात? एन्व्हायरमेंट मधून, इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट, आणि त्यांच्यामध्ये जो पिगमेंट राहतो तो क्लोरोफिल. यांच्याने ते कार्बोहायड्रेट काय एक टाईपचं एनर्जी गिव्हिंग सबस्टन्स आहे. आपण जे खातो अन्न तो शेवटी फायनली तो म्हणजे ग्लुकोज म्हणजे एक सिंपल ग्लुकोजची आणि युनिट एकत्र आली का आपण त्यांना कार्बोहायड्रेट म्हणत असतो. ग्लुकोजचे किंवा शुगरचे जे युनिट आहे त्यांची जी चेन आहे पॉलिमर त्यांना आपण कार्बोहायड्रेट म्हणत असतो. तर हे जे CO2 आणि H2 एकत्र आले की कार्बोहायड्रेट बनवतील. कार्बोहायड्रेट म्हणून घ्या तुम्ही किंवा ग्लुकोज म्हणून घ्या, सारखंच आहे. याचा जो फॉर्म्युला आहे C6H12O6, रिएक्शन बॅलन्स केलेली नाही आहे. आणि हेटेरोट्रॉफ म्हणजे काय? जे स्वतःच अन्न स्वतः तयार करत नाही ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्लांट्सवर रिलेटेड राहतात. हेटेरोट्रॉफ म्हणजे आता जे पॅरासाइटिक जे ते सुद्धा हेटेरोट्रॉफच आहे. पॅरासाइट्स दुसऱ्या जीवांवर जगणारे ते सुद्धा हेटेरोट्रॉफच आहे. सॅप्रोफाइट म्हणजे काय? सॅप्रोफाइट्स म्हणजे काय? जे डेड किंवा डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर आहे, म्हणजे एखादा सडलेला जो एखादा लाकूड असेल त्याच्यावर जे फंगस ग्रो करताय तो म्हणजे एक सॅप्रोफाइट आहे. म्हणजे डेड किंवा डिकेइंग ऑर्गॅनिझमवर ग्रो करणारा ॲनिमल त्याला आपण सॅप्रोफाइट्स म्हणतो. त्याच्यानंतर जे होलोझोइक म्हणजे काय? जो डायरेक्ट फूड इंजेस्ट करत असतो, अन्न डायरेक्ट घेतो आपण. जसं ह्युमनचं एक्झाम्पल घेतलं तर आपण अन्न खातो, तसंच इतर ॲनिमल्स आहे म्हणजे गाईला घेऊन घेता, गाई सुद्धा इंजेस्ट करतात, गवत ते इंजेस्ट करतात, खातात. वाघ घेऊन घ्या, कार्निवोरसचं एक्झाम्पल. वाघ म्हणजे शिकार करून तो पण इंजेस्टच करतो, फूड इंजेस्टच करतोय, त्याच्यामुळे होलोझोइक टाईपचं न्यूट्रिशन आहे.
हे जे दोन आहे हे महत्वाचे. ऑटोट्रॉफिक मध्ये फोटोसिंथेटिक आणि केमोसिंथेटिक हे दोन टाईप आहेत, आपण बघू पुढे. आता फक्त एवढं लक्षात ठेवा, ऑटोट्रॉफ म्हणजे काय, स्वतःच अन्न स्वतः तयार करणारे, आणि हेटरोट्रॉफ म्हणजे काय, जे अन्नासाठी दुसऱ्यांवर जगणारे. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो रिप्रोडक्शनचा, तो आपण बघू. त्याच्यानंतर फायलोजेनेटिक रिलेशनशिप, याचा अर्थ काय होतो सिंपल भाषेत इव्होल्युशनरी हिस्ट्री. म्हणजे काय, आता आपलं एक्झाम्पल घेतलं तर आपण आणि माकडं जे मंकीज किंवा एप्स हे रिलेटेड आहे. हे कशावरून कळलं आपल्याला, इव्होल्युशनची एक लाईन होती, त्याच्यामध्ये जे पूर्वज आहे आपले, तो एक पूर्वज होता, त्याच लाईनने आपण पण बनलो, त्याच लाईनवर पुढे जाऊ, त्याच लाईनने मंकीज आलेले, तीच इव्होल्युशनरी लाईन पुढे जाऊन आपल्याला पण तयार केलेलं आहे. हे जे आपल्याला कळलं की आपण आणि यांच्यामध्ये रिलेशन काय, त्याला आपण फायलोजेनेट, आपल्यामध्ये आणि एप्स किंवा मंकीज मध्ये जे रिलेशन आहे त्याला ते कुठून माहित पडलं आपल्याला, तर फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजेच इव्होल्युशनरी हिस्ट्री. तर आपण एनसीईआरटी मध्ये एक टेबल दिलेला आहे, तो जो आहे तो महत्वाचा टेबल आहे. हा टेबल आहे तो टेबल 2.1 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ 5 किंगडम सिस्टम. तर तो आधी मी इथे ड्रॉ करतो, मग एक्सप्लेन करतो तुम्हाला. तर एनसीईआरटी मध्ये जे मुद्दे दिलेले आहेत त्या चार्ट मध्ये ते मी इथं लिहिलेले आहे. आता वन बाय वन त्याला एक्सप्लेन करतो. तर सगळ्यात आधी आपण बघितलं किंगडम मोनेरा मध्ये जे ते सगळे बॅक्टेरिया इन्क्लूड होत असतात. बॅक्टेरिया जे आहे ते प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे, किंवा तुम्ही सिंपल लक्षात ठेवा मोनेरा मध्ये प्रोकॅरियोट्स इन्व्हॉल्व होता. प्रोकॅरियोट्स म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस नाही. मोर करेक्ट स्टेटमेंट करेल, ज्यांच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही त्यांना आपण प्रोकॅरियोट्स म्हणतो. प्रो म्हणजे एन्शियंट, कॅरियॉन म्हणजे न्यूक्लियस. एन्शियंट न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियस नॉट हॅव्हिंग. त्याच्यानंतर उरलेले जेवढे पण चारही किंगडम आहे, मोनेरा जो आहे तो एकटा प्रोकॅरियोटिक, आणि उरलेले हे जे चारही किंगडम आहे ते युकॅरियोट्स आहे. तर मी एकत्र लिहितो असं, युकॅरियोट्स. म्हणजे किंगडम मोनेरा प्रोकॅरियोटिक आहे, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंजाय, किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमलिया हे जे युकॅरियोट्स आहे. युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम इन्क्लूड होतात. युकॅरियोट्स म्हणजे काय, यूचा अर्थ होतो ट्रू, कॅरियॉन म्हणजे न्यूक्लियस, ट्रू न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियस हॅव्हिंग. प्रोकॅरियोट्स न्यूक्लियस नॉट हॅव्हिंग, युकॅरियोट्स न्यूक्लियस हॅव्हिंग. त्याच्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेनचा, आता हा जो प्रोकॅरियोट आहे, प्रोकॅरियोटिक का बरे न्यूक्लिअर मेम्ब्रेन ऍबसेंट, सिम्पली ऍबसेंट लिहायच्या ऐवजी मी खून करून घेतली, तुम्ही ऍबसेंट लिहा. त्याच्यानंतर आता हे जे युकॅरियोट्स आहेत म्हणून न्यूक्लिअर मेम्ब्रेन जी ती प्रेझेंट आहे. फंगस मध्ये पण न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे, प्लांटी मध्ये पण न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे, ॲनिमलिया मध्ये पण न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता किंगडम मोनेरा मध्ये, किंगडम मोनेरा जो आहे तो प्रोकॅरियोटिक आहे, त्याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन ऍबसेंट आहे. किंगडम प्रोटिस्टा जो आहे तो युकॅरियोटिक आहे, त्याच्यामुळे प्रेझेंट आहे न्यूक्लिअर मेम्ब्रेन. किंगडम फंजाय जो आहे तो युकॅरियोटिक आहे, त्याच्यामुळे न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. किंगडम प्लांटी जो आहे तो युकॅरियोटिक आहे म्हणून न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट. तसंच ॲनिमलिया युकॅरियोटिक आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर सेल वॉल जी किंगडम मोनेरा मध्ये सेल वॉल प्रेझेंट राहते. किंगडम प्रोटिस्टा मध्ये काहींमध्ये असते, याच्यामध्ये तर प्रेझेंटच राहते. किंगडम प्रोटिस्टा मध्ये काहींमध्ये असते, प्रेझेंट इन सम. काही प्रोटिस्टांमध्ये सेल वॉल असते, काहींमध्ये नसते. किंगडम फंजाय मध्ये जे सेल वॉल तर असतेच, प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर प्लांटी मध्ये पण सेल वॉल आहेच. आणि ॲनिमलिया मध्ये ऍबसेंट असते. म्हणजे सेल वॉल जी आहे ती सगळ्यांमध्ये प्रेझेंट आहे, फक्त किंगडम ॲनिमलिया आहे त्याच्यामध्ये ऍबसेंट आहे. आणि काही प्रोटिस्टांमध्ये असते आणि काही मध्ये नसते. तर तुम्ही सेल वॉल साठी एक लक्षात ठेवा, फक्त ॲनिमलिया मध्ये ऍबसेंट आहे, बाकीच्यांमध्ये प्रेझेंट आहे. आता ती सेल वॉल कोणत्या टाईपची ते बघू आपण. किंगडम प्लांटी जो आहे याच्यामध्ये जी सेल वॉल आहे ती बनलेली असते सेल्युलोज या मटेरियल पासून. सेल्युलोज हा एक तुम्ही कार्बोहायड्रेट म्हणू शकता त्याला.
पॉलिमर येतो, ग्लुकोजचा पॉलिमर आहे सेल्युलोज. तर सेल वॉल जी प्लांटेमध्ये ती सेल्युलोज पासून बनलेली राहते. फंगस मध्ये जी सेल वॉल आहे ती बनलेली राहते कायटिन नावाच्या सबस्टन्स पासून. आणि मोनेरामध्ये जी सेल वॉल आहे ती नॉन सेल्युलोजिक राहते. म्हणजे सेल वॉलचा जो मटेरियल आहे तो नॉन सेल्युलोजिक आहे. नॉन सेल्युलोजिक आहे तर मग कोणता? पॉलिसॅकराइड प्लस अमिनो ऍसिड. मोनेरामध्ये जी सेल वॉल आहे ती प्रेझेंट राहते ती नॉन सेल्युलोजिक राहते. म्हणजे सेल्युलोज वाली सेल वॉल असते का? तर नाही. मग ती सेल वॉल कशाने बनलेली राहते? तर काही पॉलिसॅकराइड्स आणि अमिनो ऍसिड यांच्या मिक्सचर पासून किंवा यांच्या कंपोजिशनने ती बनलेली राहते मोनेरामध्ये. त्याच्यानंतर प्रोटिस्टामध्ये काहींमध्ये असते, काहींमध्ये नसते. फंगसमध्ये प्रत्येकामध्ये असते आणि ती बनलेली राहते कायटिन पासून, कायटिन या सबस्टन्स पासून. प्लांटीमध्ये असते, सगळ्यांमध्ये असते आणि बनलेली राहते सेल्युलोज सबस्टन्स पासून. ॲनिमलियामध्ये जी सेल वॉल आहे ती ऍबसेंट असते. त्याच्यानंतर बॉडी ऑर्गनायझेशन जे ते आहे, किंगडम मोनेरा जो आहे तो युनिसेल्युलर आहे, म्हणजे सिंगल सेल प्रेझेंट राहते, युनिसेल्युलर. किंगडम प्रोटिस्टा जो आहे तो सुद्धा युनिसेल्युलर आहे. आणि फंगस, प्लांटी आणि ॲनिमेलिया हे जे ते मल्टीसेल्युलर आहे. आता मल्टीसेल्युलर मध्ये पण आता सेल एकत्र आल्या की ते टिश्यू बनवतात, टिश्यू एकत्र आले की ते ऑर्गन बनवतात, ऑर्गन एकत्र आले की ते ऑर्गन सिस्टीम बनवतात. असे जे ऑर्गनायझेशनचा टाईप आहे त्याच्यामध्ये आपण फंगस मध्ये बघितलं सगळेच्या सगळे युनिसेल्युलर आपला मल्टीसेल्युलर आहे. ॲनिमेलिया, प्लांटी आणि फंगस हे जे मल्टीसेल्युलर आहे. मल्टीसेल्युलर मध्ये पण फंगस जी आहे ती लूज टिश्यू बनवते. लूज टिश्यू और सिंपल मल्टीसेल्युलर लिहून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर प्लांटी जो आहे त्याच्यामध्ये टिश्यू पण बनतो आणि काही ऑर्गन पण बनत असतात. मल्टीसेल्युलर तर आहेच, मात्र ते सेल एकत्र आले की ते टिश्यू बनवतात आणि टिश्यू एकत्र आले की ते ऑर्गन बनवतात. म्हणजे इथं ऑर्गन पर्यंत जाऊ शकतो, बॉडी ऑर्गनायझेशन ऑर्गन पर्यंत जाऊ शकतो. आणि ॲनिमलिया मध्ये जे ते मल्टीसेल्युलर तर आहेच. त्याच्यानंतर सेल एकत्र आल्या की ते टिश्यू बनवतात आणि टिश्यू एकत्र आले की ते ऑर्गन बनवतात. ऑर्गन एकत्र आले की ते ऑर्गन सिस्टीम बनवतात. म्हणजे ॲनिमलिया मध्ये बॉडी ऑर्गनायझेशन ते ऑर्गन सिस्टीम पर्यंत जात असतं. मोनेरा जो आहे तो युनिसेल्युलर आहे, प्रोटिस्टा जो आहे तो युनिसेल्युलर आहे, फंगस, प्लांटी आणि ॲनिमलिया जो आहे तो मल्टीसेल्युलर आहे. मल्टीसेल्युलर मध्ये पण फंगस जो आहे तो लूज टिश्यू बनवतो, प्लांटी जो आहे प्लांट्स जे ते टिश्यू किंवा ऑर्गन बनवू शकतात. टिश्यू बनवतातच आणि टिश्यू एकत्र आले की ते ऑर्गन बनवतात. आणि ॲनिमल्स जे त्यांच्यामध्ये मल्टीसेल्युलर तर आहेच, टिश्यू असतोच, टिश्यू एकत्र आले ऑर्गन, मात्र ऑर्गन आणि एकत्र आले की ते ऑर्गन सिस्टीम सुद्धा बनवतात. मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये बघायला घेतलं तर मोनेरा जो आहे तो ऑटोट्रॉफिक पण दाखवतो. ऑटोट्रॉफिक म्हणजे काय मी एक्सप्लेन केलं मागे, स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे. आता ऑटोट्रॉफिक मध्ये जे दोन टाइप्स आहे. पहिला जो आहे पहिला जो आहे तो म्हणजे फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉफ. आणि जो दुसरा तो आहे केमोसिंथेटिक ऑटोट्रॉफ. सिंथेटिक. आणि दुसरा जो आहे तो हेटेरोट्रॉफिक आहे, मोनेरा मध्ये सांगतोय. हेटेरोट्रॉफ मध्ये पण दोन टाइप्सचे, पॅरासायटिक आणि सॅप्रोफायटिक. मोनेरा मध्ये मोड ऑफ न्यूट्रिशन काय? ऑटोट्रॉफिक. ऑटोट्रॉफिक म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे. आता ऑटोट्रॉफिक मध्ये जे दोन टाइप्स आहे, फोटोसिंथेटिक आणि केमोसिंथेटिक.
फोटोसिंथेटिक म्हणजे काय, स्वतःचं अन्न स्वतः तयार करायला ते जे एनर्जी वापरतात, ती जी एनर्जी येते ती फोटो म्हणजे काय, लाईट, सनलाईट. सूर्यापासून जे मिळणारे सनलाईट आहे त्याच्यापासून जी एनर्जी भेटते, त्या एनर्जीला यूज करून हे ऑर्गॅनिझम अन्न तयार करतात. फोटोसिंथेटिक मध्ये सांगतोय. आणि केमोसिंथेटिक मध्ये काय, तर केमिकल्स आहेत, समजा नायट्राइट झाले, अमोनिया झालं, यांचं जे ऑक्सिडेशन करणार, त्याच्यामध्ये जी एनर्जी रिलीज होईल, म्हणजे इनऑर्गॅनिक केमिकल्सचं ऑक्सिडेशन करून जी एनर्जी रिलीज होते, त्या एनर्जीला ते स्वतःचं अन्न बनवण्यासाठी वापरत असतात केमोसिंथेटिक ऑर्गॅनिझम. त्याच्यानंतर फोटोसिंथेटिकचं एक्झाम्पल घेतलं तर ब्लू ग्रीन अल्गी म्हणजे सायनोबॅक्टेरिया बेस्ट एक्झाम्पल आहे मोनेराचं फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम मध्ये. मोनेरामध्ये जो फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम आहे त्याचं एक्झाम्पल सायनोबॅक्टेरिया येऊन जाईल. आणि केमोसिंथेटिक ऑर्गॅनिझम आहे तो सल्फर बॅक्टेरिया येऊन जाईल. आणि हेटरोट्रॉफिक मध्ये पॅरासाइटिक आणि सॅप्रोफायटिक तर माहितीच आहे. पॅरासाइटिक म्हणजे कोण, जे दुसऱ्या जीवावर जगतात. सॅप्रोफायटिक आहे ते म्हणजे डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिझमवर जगणारे. सॅप्रोफायटिक ऑर्गॅनिझम आहेत, सॅप्रोफायटिक बॅक्टेरिया आहेत, त्याच्यामुळेच न्यूट्रिएंट सायक्लिंग जी ती चालू आहे. जर कधी सॅप्रोफायटिक ऑर्गॅनिझम नष्ट झाले, ते बॅक्टेरिया नष्ट झाले, तर न्यूट्रिएंट सायक्लिंग होणार नाही. त्याच्यानंतर प्रोटिस्टा मध्ये जो मोड ऑफ न्यूट्रिशन आहे तो ऑटोट्रॉफिक पण आहे, ऑटोट्रॉफिक आहे, आणि सोबत काही काही प्रोटिस्टा असे आहेत जे हेटरोट्रॉफिक न्यूट्रिशन सुद्धा दाखवत असतात. मात्र ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन इथे जे आहे ते फक्त आणि फक्त फोटोसिंथेटिक आहे, म्हणजे लाईट एनर्जीने. प्रोटिस्टा मध्ये जे ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन आहे ते फक्त फोटोसिंथेटिक, म्हणजे लाईट एनर्जीचा उपयोग करून ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतील. मात्र सगळेच प्रोटिस्टा काही ऑटोट्रॉफिक नाही. काही प्रोटिस्टा ऑटोट्रॉफिक आहे, काही हेटरोट्रॉफिक आहे. हेटरोट्रॉफिक म्हणजे काय, स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही ते. फंगस मध्ये जे आहे ते सगळे हेटरोट्रॉफिक ऑर्गॅनिझम आहे, ऑटोट्रॉफिक एक पण नाही, सगळेच्या सगळे हेटरोट्रॉफिक. हेटरोट्रॉफिक म्हणजे काय, स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. हेटरोट्रॉफिक मध्ये सॅप्रोफायटिक म्हणजे काय, डेड किंवा डिकेइंग ऑर्गॅनिझम वर जगणारे. आणि पॅरासाइट्स म्हणजे डायरेक्ट दुसऱ्या ऑर्गॅनिझम वर जगणारे. पॅरासाइट आणि सॅप्रोफायटिक. दोन मोड दिसतात. त्याच्यानंतर किंगडम प्लांटी मध्ये जे ते ऑटोट्रॉफिकच आहे, ऑटोट्रॉफिक मध्ये पण फोटोसिंथेटिकच. किंगडम प्लांटी मध्ये जे मोड ऑफ न्यूट्रिशन आहे ते ऑटोट्रॉफिक आहे. ऑटोट्रॉफिक मध्ये पण फक्त आणि फक्त फोटोसिंथेटिक. ऑटोट्रॉफिक म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे, आणि त्याच्यातला टाईप फोटोसिंथेटिक म्हणजे ते अन्न तयार करायसाठी, स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्यासाठी लाईट एनर्जीचा उपयोग करतो, त्यांना फोटोसिंथेटिक म्हणतो. प्लांटीमध्ये सगळे फोटोसिंथेटिक आहे. प्लांटीमध्ये जो मोड ऑफ न्यूट्रिशन आहे तो ऑटोट्रॉफिक आहे, ऑटोट्रॉफिक मध्ये सुद्धा फक्त आणि फक्त फोटोसिंथेटिक. फंगस मध्ये जो आहे तो हेटरोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन आहे. हेटरोट्रॉफिक मध्ये पॅरासाइटिक आणि सॅप्रोफायटिक दोन येतात. पॅरासाइटिक म्हणजे दुसऱ्या जीवावर जगणारे, आणि सॅप्रोफायटिक म्हणजे डेड किंवा डिकेइंग ऑर्गॅनिझमवर जगणारे. त्याच्यानंतर प्रोटिस्टा मध्ये जो मोड ऑफ न्यूट्रिशन आहे तो ऑटोट्रॉफिक आणि हेटरोट्रॉफिक. ऑटोट्रॉफिक मध्ये फक्त आणि फक्त फोटोसिंथेटिक मोड, आणि हेटरोट्रॉफिक मध्ये माहिती आहे तुम्हाला. मोनेरा मध्ये जो आहे तो मात्र वेगळा आहे. ऑटोट्रॉफ्स मध्ये पण फोटोसिंथेटिक आणि केमोसिंथेटिक दोघं टाईप येतात. दोघांचे एक्झाम्पल सांगितलं मी. फोटोसिंथेटिकचं एक्झाम्पल सायनोबॅक्टेरिया येऊन जातो, आणि केमोसिंथेटिकचं एक्झाम्पल सल्फर बॅक्टेरिया. आणि हेटरोट्रॉफ मध्ये पॅरासाइट आणि सॅप्रोफाइट तर माहितीच आहे आपल्याला. किंगडम ॲनिमॅलिया मध्ये ऑटोट्रॉफ एक पण नाही, सगळ्या सगळ्या हेटरोट्रॉफ आहे. हेटरोट्रॉफिक म्हणजे स्वतःच्या अन्नासाठी ते दुसऱ्यांवर अवलंबून असतात, एक तर इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली प्लांटवर. हेटरोट्रॉफिक मध्ये जे त्याच्यातलं ॲनिमल्स मध्ये जो पहिला आहे तो आहे होलोझोइक.
होलोझॉइक म्हणजे काय, डायरेक्ट फूड इंजेस्ट करतात. एक्झाम्पल घ्यायचं राहिलं तर आपण जे ते होलोझॉइक टाइप ऑफ न्यूट्रिशन दाखवतो, आपण डायरेक्ट अन्न खात असतो. त्याच्यानंतर जो वाघ झाला, वाघ पण डायरेक्ट शिकार करतो आणि खातो, इंजेस्ट करतो फूड. जे फूड इंजेस्ट करतात त्यांना होलोझॉइक म्हणतात. त्याच्यानंतर हेटेरोट्रॉफिक मध्ये, अॅनिमल्स मध्ये जो हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन आहे त्याच्यामध्ये होलोझॉइक झाला एक. पॅरासायटिक पण दाखवतात. काही वर्म्स आहे पॅरासायटिकचे एक्झाम्पल्स, जसं लिव्हर फ्लूक झाला, ॲस्कॅरिस झाला, असे जे एक्झाम्पल आहे ते पॅरासायटिक आहे. आणि सॅप्रोफाइट्स पण आहे. सॅप्रोफाइट्स म्हणजे काय, डेड किंवा डिकेइंग ऑर्गॅनिझमवर जगणारे. एकदा टेबल पूर्ण झाला, परत एक वेळेस शॉर्ट मध्ये सांगून देतो. किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा, फंगस, प्लांटी आणि ॲनिमल, हे 5 किंगडम क्लासिफिकेशन आहे आरिस टायगरचे. त्यांचे जे क्रायटेरिया यूज केला होता त्यांनी, तो होता सेलचं स्ट्रक्चर, बॉडी ऑर्गनायझेशन, त्याच्यानंतर टिश्यू म्हणजे बॉडी ऑर्गनायझेशन मध्ये टिश्यू आणि ते येतील. त्याच्यानंतर रिप्रोडक्शन, फायलोजेनेटिक रिलेशनशिप आणि मोड ऑफ न्यूट्रिशन, हे जे 5 टाईपचे ते त्यांनी वापरले होते क्रायटेरिया क्लासिफाय करायसाठी. सेल टाईप आणि सेल न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिलेटेड आहे. प्रोकॅरियोट राहिला तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन ॲब्सेंटच येईल आणि युकॅरियोट राहिला तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंटच राहील. त्याच्यामुळे जे 3 टाईप आहे हे पहिले 2 सारखे सिमिलर आहे, वेगवेगळे लक्षात ठेवायची गरज नाही. सेल वॉलचं सिंपल सांगितलंय, सगळ्यांमध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे, फक्त ॲनिमलियामध्ये सेल वॉल ॲब्सेंट आहे. आणि सेल वॉल प्रेझेंट आहे तर ती कशापासून बनलेली ती तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. प्लांटीमध्ये जी सेल्युलोजची सेल वॉल आहे, फंगस मध्ये ती कायटिनची सेल वॉल आहे, आणि किंगडम मोनेरा मध्ये जी सेल वॉल आहे ती नॉन सेल्युलोजिक आहे. मग ती कशापासून बनलेली, पॉलिसॅकॅराइड आणि अमिनो ऍसिड पासून. प्रोटिस्टा मध्ये फक्त एक लक्षात ठेवा की काही मध्ये सेल वॉल असते, काही मध्ये नसते, आणि ॲनिमलिया मध्ये तर ऍब्सेंटच असते सेल वॉल. त्याच्यानंतर बॉडी ऑर्गनायझेशन पण सांगितलंय. मोनेरा आणि प्रोटिस्टा जे पहिले 2 आहे ते युनिसेल्युलर आहे, आणि उरलेले तिकडचे फंगस, प्लांटी आणि ॲनिमलिया हे जे मल्टीसेल्युलर आहे. आता मल्टीसेल्युलर मध्ये पण फंगस मध्ये जो आहे तो लूज टिश्यू बनतो, म्हणजे सेल एकत्र आले की ते टिश्यू बनवतील, त्याला आपण लूज टिश्यू म्हणतो. लूज टिश्यू म्हणजे काय, एकदम स्पेसिफिक टिश्यू जो आहे तो स्पेसिफिक फंक्शन परफॉर्म करेलच असं नाही. जसं की प्लांटी मध्ये राहतं आणि ॲनिमलिया मध्ये राहतं. प्लांटी मध्ये काय, अनेक सेल एकत्र येतील, टिश्यू बनवतील, अनेक टिश्यू एकत्र आले ऑर्गन बनवतील, आणि ॲनिमल्स मध्ये काय, ऑर्गन सिस्टीम पर्यंत चालू जाते. त्याच्यानंतर न्यूट्रिशनचं बघितलं होतं आपण. मोनेरामध्ये जो ऑटोट्रॉपिक आणि हेटेरोट्रॉपिक दोघं टाईपचे न्यूट्रिशन मोड दाखवतात. ऑटोट्रॉपिक मध्ये पण फोटोसिंथेटिक आणि केमोसिंथेटिक दोघं येऊन जातील, आणि हेटेरोट्रॉपिक मध्ये पॅरासायटिक, सॅप्रोफायटिक कॉमन आहे. प्रोटिस्टा मध्ये जे ते ऑटोट्रॉपिक आहे. एक लक्षात ठेवा, मोनेरा, प्रोटिस्टा आणि प्लांटी हे जे 3 आहे ते ऑटोट्रॉपिक शो करू शकतात, आणि फंगस आणि ॲनिमलिया जे आहे ते फक्त आणि फक्त हेटेरोट्रॉपिक दाखवतात. मोनेरा, प्रोटिस्टा आणि प्लांटी ऑटोट्रॉपिक दाखवतात, आणि जो फंगस आणि ॲनिमलिया आहे तो फक्त आणि फक्त हेटेरोट्रॉपिक. आता मोनेरा, प्रोटिस्टा आणि प्लांटी मध्ये पण, प्रोटिस्टा आणि प्लांटी मध्ये जो ऑटोट्रॉपिक टाईपचा न्यूट्रिशन आहे तो फक्त आणि फक्त फोटोसिंथेटिक आहे, आणि मोनेरा मध्ये जो ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन आहे तो फोटोसिंथेटिक पण आहे आणि केमोसिंथेटिक पण आहे. सोबतच मोनेरा हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन सुद्धा दाखवू शकतात, त्याच्यामध्ये पॅरासायटिक आणि सॅप्रोफायटिक मोड आहे. हा झाला तो टेबल पूर्ण. याच्यानंतरचा जो पुढचा भाग आहे तो एक डिफरन्स सारखा दिलेला आहे त्यांनी, म्हणजे अर्लियर क्लासिफिकेशन सिस्टीम आणि आताची मॉडर्न 5 किंगडम क्लासिफिकेशन आहे. याच्यामध्ये काय डिफरन्स आहे काय ते थोडं म्हणजे त्याचे डिमेरिट्स आणि मेरिट्स काय या टाइप मध्ये दिलेला आहे एक पॅराग्राफ, तो आपण स्टडी करू. आता अर्लियर क्लासिफिकेशन सिस्टीम म्हणजे कोणते घेऊ आपण, 5 किंगडम सिस्टीमच्या अगोदरच्या क्लासिफिकेशन सिस्टीम. त्याच्यामध्ये काय केलं होतं त्यांनी, अर्लियर क्लासिफिकेशन सिस्टीम इन्क्लुडेड, म्हणजे काय, अर्लियर क्लासिफिकेशन सिस्टीम आहे त्यांनी काय एवढ्या ऑर्गॅनिझमला एकत्र इन्क्लूड केलं. ते ऑर्गॅनिझम कोणते, सायनोबॅक्टेरिया,
सायनोबॅक्टेरिया म्हणजे काय? ब्लू ग्रीन अल्गी. ब्लू ग्रीन अल्गी, शॉर्ट फॉर्म काय राहतं? BGA. त्याच्यानंतर साधे बॅक्टेरिया, त्याच्यानंतर फंगस, सायनोबॅक्टेरिया, बॅक्टेरिया, फंगस, मॉस. मॉस काय? ब्रायोफाइटचं एक्झाम्पल आहे. अल्गी पण आहे काही. ही जी अल्गी आणि ब्लू ग्रीन अल्गी डिफरंट आहे. ब्लू ग्रीन अल्गी म्हणजे एक सायनोबॅक्टेरिया, म्हणजे एक बॅक्टेरिया आहे, तो बॅक्टेरियाचा टाईप आहे. अल्गी जी आहे ती प्लांट मध्ये येते. अल्गी झाल्या, मॉस झाल्या, फर्न्स झाले. फर्न टेरिडोफाइटचं एक्झाम्पल आहे, म्हणजे टेरिडोफाइटचा एक ग्रुप आहे. जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्म. अर्लियर क्लासिफिकेशन सिस्टीम जे आहे त्यांनी या सगळ्या ऑर्गॅनिझमला एकाच ग्रुपमध्ये इन्क्लूड केलं होतं. आता एकाच ग्रुपमध्ये इन्क्लूड का केलं? या सगळ्यांमध्ये जे सेल वॉल प्रेझेंट आहे, बिकॉज ऑल ऑफ देम हॅव सेल वॉल. सायनोबॅक्टेरिया किंवा ब्लू ग्रीन अल्गी म्हणजे मोनेराचा पार्ट आहे, सेल वॉल असते, सांगितलं मी आता मागे जो टेबल होता. बॅक्टेरिया आहे, सेल वॉल असते. फंगस मध्ये सेल वॉल असते, मॉस मध्ये असते, अल्गी मध्ये असते. मॉस, अल्गी, फर्न, जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्म हे प्लांटीचे ग्रुप्स आहे. किंगडम प्लांटीचे वेगवेगळे ग्रुप्स आहे. त्याच्यामध्ये तर प्लांटीमध्ये तर आपण बघितलं सेल वॉल असतेच, फंगस मध्ये पण सेल वॉल असतेच, बॅक्टेरियामध्ये तर असतेच, बघितलं आपण आता मागे. यांच्यामध्ये सेल वॉल आहे म्हणून त्यांना एकत्र केलं गेलं. अर्लियर क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये आर.एच. विटाकर मध्ये नाही. आर.एच. विटाकरच्या अगोदरच्या जेवढ्या पण होत्या त्याच्यामध्ये हे सगळ्यांना एकत्र केलं गेलं. एकत्र करण्याचं कारण काय? सेल वॉल प्रेझेंट प्रत्येकामध्ये. मात्र हे जे एकत्र केले बरोबर होतं का? तर नाही, ते चुकीचं होतं. याच्यामध्ये चुका काय होत्या ते आपण बघू. हे नोट डाऊन करून घ्या तुम्ही. तर आता आपण त्याच्या चुका बघतोय. सगळ्यात पहिली चूक आहे ती म्हणजे युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम जे ते एकत्र केले गेले. युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर प्लेस्ड टुगेदर. युनिसेल्युलरचं एक्झाम्पल कोणतं घेऊ आपण? सायनोबॅक्टेरिया किंवा ब्लू ग्रीन अल्गी. सायनोबॅक्टेरिया आणि बॅक्टेरिया पण आहे. सायनोबॅक्टेरिया आणि बॅक्टेरिया हे जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. आणि मल्टीसेल्युलर कोणते? आता फंगस जी ती मल्टीसेल्युलर आहे. हे जे मॉस, अल्गी, फर्न, जिम्नोस्पर्म, एंजिओस्पर्म हे मल्टीसेल्युलर आहे. मग इथं आपण एवढं काही लिहित नाही, तुम्ही लक्ष मल्टीसेल्युलर मध्ये इथं घेऊन घ्या. फंगस, मॉस, अल्गी, फर्न्स, जिम्नोस्पर्म, एंजिओस्पर्म. त्याच्यानंतर दुसरी जी चूक होती ती म्हणजे कोणती? हेटेरोट्रॉफिक आणि ऑटोट्रॉफिकला एकत्र ठेवून घेतलंय. ऑटोट्रॉफिक अँड हेटेरोट्रॉफिक. हेटेरोट्रॉफिक प्लेस्ड टुगेदर. आता याचं एक्झाम्पल घेतलं तर ऑटोट्रॉफिकचं एक्झाम्पल कोणतं? याच्यामध्ये सायनोबॅक्टेरिया जो आहे तो ऑटोट्रॉफिक आहे. बॅक्टेरियामध्ये काही काही ऑटोट्रॉफिक राहतात, काही काही हेटेरोट्रॉफिक राहतात. आपण इथं ऑटोट्रॉफिक घेऊन घेऊ. त्याच्यानंतर मॉस जी आहे, मॉस, अल्गी, फर्न्स, जिम्नोस्पर्म, एंजिओस्पर्म हे प्लांटीचे एक्झाम्पल आहे, म्हणजे ते ऑटोट्रॉफिक आहे. ऑटोट्रॉफिक मध्ये कोणतं घेऊ आपण? सायनोबॅक्टेरिया, बॅक्टेरिया, त्याच्यानंतर मॉस, त्याच्यानंतर अल्गी घेऊ, अल्गी, मॉस, जिम्नोस्पर्म, मॉस, फर्न्स, जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्म. हे जे ऑटोट्रॉफिकचे एक्झाम्पल्स आहे. आणि हेटेरोट्रॉफिक कोणता? इथं फंगस जो आहे
तो हेटेरोट्रॉफिक आहे, स्वतःच अन्न स्वतः तयार करत नाही तो, त्याच्यामुळे हेटेरोट्रॉफिक आहे फंगस. अर्लियर क्लासिफिकेशन सिस्टीमने काय ही जी अर्लियर क्लासिफिकेशन सिस्टीम या सगळ्यांना एकत्र ठेवलं होतं. त्याच्यातली पहिली चूक आपण बघितली, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर एकत्र ठेवले गेले. सायनोबॅक्टेरिया, ब्लू ग्रीन आणि बॅक्टेरिया हे जे युनिसेल्युलर आहे, उरलेले हे सगळे मल्टीसेल्युलर आहे, यांना एकत्र ठेवून घेतलं. त्याच्यानंतर ऑटोट्रॉपिक आणि हेटेरोट्रॉपिकला एकत्र ठेवलं. ऑटोट्रॉपिक मध्ये कोणी ऑटोट्रॉपिक मध्ये सगळे फक्त फंगस जी आहे ती हेटेरोट्रॉपिक आहे. बॅक्टेरियामध्ये पण काही काही हेटेरोट्रॉपिक येतात, तो भाग वेगळा. मग ऑटोट्रॉपिक कोणते? सायनोबॅक्टेरिया, बॅक्टेरिया, मॉस, अल्गी, फर्न, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म हे ऑटोट्रॉपिक झाले. हेटेरोट्रॉपिक कोणती? फंगस. यांना एकत्र ठेवून घेतलं, ही एक मोठी चूक झाली. त्याच्यानंतर पुढची जी चूक आहे ती प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम त्यांना एकत्र ठेवलं गेलेलं आहे. कुठं? RH विटाकरच्या सिस्टीम मध्ये नाही, तर अर्लियर क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये. तिसरी जी चूक आहे ती आहे प्रोकॅरियोटिक and eukaryotic organism placed together. प्रोकॅरियोटिकचा प्रोकॅरियोटिक इथे कोणते कोणते? सायनोबॅक्टेरिया म्हणजे एक टाइप्स ऑफ बॅक्टेरिया आहे, आणि बॅक्टेरिया हे जे प्रोकॅरियोट्स आहे. सायनोबॅक्टेरिया आणि बॅक्टेरिया हे जे प्रोकॅरियोटिक आहे, प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे. प्रोकॅरियोट्स म्हणजे काय? प्रो म्हणजे एन्शियंट, कॅरियन म्हणजे न्यूक्लियस. एन्शियंट न्यूक्लियस हॅव्हिंग, क्यू म्हणजे न्यूक्लियस ॲब्सेंट, आणि युकॅरियोटिक म्हणजे काय? यू म्हणजे काय? ट्रू, कॅरियन म्हणजे काय? न्यूक्लियस. ट्रू न्यूक्लियस हॅव्हिंग म्हणजे न्यूक्लियस प्रेझेंट. तर प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिकला एकत्र ठेवलं गेलं होतं. प्रोकॅरियोट्स कोणते? सायनोबॅक्टेरिया आणि बॅक्टेरिया प्रोकॅरियोट्स आहे. उरलेले सगळे फंगस, मॉस, अल्गी, फर्न, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म हे जे युकॅरियोट्स आहे. त्याचं मी काही इथं लिहित नाही, तुम्ही लिहून घ्या वाटलं असतं. तर हे तीन ज्या या मोठ्या चुका होत्या, त्याच्यामुळे जे अर्लियर क्लासिफिकेशन सिस्टीम आहे त्या फेल झाल्या होत्या. RH विटाकरने काय केलं? यांना बरोबर सुधरवलं, चुका दुरुस्त केला. त्याच्यामध्ये मोनेरा मध्ये जो आहे, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगल, प्लांटी आणि ॲनिमेलिया हे 5 किंगडम तयार केले. मोनेरा मध्ये जो युनिसेल्युलर आहे, प्रोटिस्टा मध्ये युनिसेल्युलर आहे. मोनेरा मध्ये जो युनिसेल्युलर आहे तो प्रोकॅरियोटिक, आणि प्रोटिस्टा मध्ये जो युनिसेल्युलर आहे तो युकॅरियोटिक. लिहूनच घ्यायचं, युनिसेल्युलर आणि प्रोकॅरियोटिक. त्याच्यानंतर प्रोटिस्टा मध्ये जो आहे तो सुद्धा युनिसेल्युलर आहे, मात्र युकॅरियोटिक आहे. आणि फंगस मध्ये जो आहे तो मल्टीसेल्युलर आहे. प्लांटी मध्ये सुद्धा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, आणि ॲनिमेलिया मध्ये सुद्धा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. फंगस, प्लांटी, ॲनिमेलिया मध्ये सगळे युकॅरियोटिक आहे. शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितोय. त्याच्यानंतर फंगस मध्ये जे ते हेटेरोट्रॉफिक आहे, म्हणजे मोड ऑफ न्यूट्रिशन सुद्धा वेगवेगळे झाले. फंगस मध्ये जो आहे तो हेटेरोट्रॉफिक सापडला. प्लांटी मध्ये ऑटोट्रॉप्स येतात, ॲनिमल्स मध्ये हेटेरोट्रॉप्स येतात. तसंच मोनेरा मध्ये सुद्धा ऑटोट्रॉप आणि हेटेरोट्रॉप एकत्र येतात. ऑटो अँड हेटेरो म्हणजे अगोदरच्या ज्या सिस्टीम मध्ये युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर एकत्र होता, ते RH विटाकरने सुधरवलं. युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर वेगवेगळे झाले. दुसरी चूक होती ऑटोट्रॉपिक आणि हेटेरोट्रॉपिक, ते एकत्र ठेवले होते आधीच्या क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये. RH विटाकर साहेबांनी ते पण सुधरवलं. ऑटोट्रॉपिक जे ते वेगळे केले, ऑटोट्रॉपिक प्लांटी, त्याच्यानंतर ऑटोट्रॉपिक मोनेरा, आणि काही काही जे ते ऑटोट्रॉपिक राहतात प्रोटिस्टा, हे सगळे वेगवेगळे झाले. आणि हेटेरोट्रॉपिक फंगस आणि हेटेरोट्रॉपिक ॲनिमल्स हे सुद्धा वेगवेगळे झाले. तिसरी चूक होती प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स एकत्र प्लेस केले होते अर्लियर क्लासिफिकेशन मध्ये. आणि या RH विटाकर साहेबांच्या
5 किंगडम क्लासिफिकेशन मध्ये प्रोकॅरियोट्सची म्हणजे बॅक्टेरिया त्यांना एक वेगळा ग्रुप आहे मोनेरा, आणि युकॅरियोट्स जे प्रोटिस्टा, फंगस, प्लांटी, ॲनिमलिया यांना वेगळा ग्रुप दिला गेला. म्हणजे ही चूक सुद्धा सुधारवली गेली. म्हणजे आर एच विटाकर साहेबांनी त्या क्लासिफिकेशनच्या चुका ज्या आहेत ते दुरुस्त केल्या. त्याच्यामुळे ही जी सिस्टीम आहे ती सक्सेस झाली आणि वाईडली ऍक्सेप्टेड झाली आजच्या काळामध्ये. आता जो एक पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे किंगडम प्रोटिस्टा जो आहे त्याचा जो इम्पॉर्टन्स आहे ते सांगितलेलं आहे, ते नोट केलेलं आहे एनसीईआरटी मध्ये. तर किंगडम प्रोटिस्टा जो आहे तो त्याचं महत्व काय ते डिनोट केलेलं आहे. क्लॅमॅडोमोनास आणि क्लोरेला आणि क्लोरेला या काय अल्गी आहे आणि युनिसेल्युलर अल्गी आहे त्या, आणि दुसरा जो आहे अमिबा अँड पॅरामेशियम. तर क्लॅमॅडोमोनास आणि क्लोरेला अर्लियर म्हणजे अगोदरच्या क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये यांना किंगडम प्लांटी मध्ये प्लेस केलं होतं. किंगडम प्लांटी मध्ये का बरं ठेवलं होतं? कारण की हे जे यांच्यामध्ये जे सेल वॉल प्रेझेंट होता. किंगडम प्लांटी सिन्स दे हॅव सेल वॉल. तसंच अमिबा आणि पॅरामेशियम जे यांना ठेवलं होतं किंगडम ॲनिमलिया मध्ये. किंगडम ॲनिमलिया मध्ये का बरं ठेवलं होतं? त्यांच्यामध्ये सेल वॉल नव्हती म्हणून. डू नॉट हॅव सेल वॉल. आता किंगडम प्रोटिस्टा जेव्हा बनला 5 किंगडम सिस्टीम मध्ये, किंगडम प्रोटिस्टाने काय केलं? हे जे दोघं हे चारीच्या चारी ऑर्गॅनिझम यांना एकत्र केलं. क्लॅमॅडोमोनास, क्लोरेला, अमिबा, पॅरामेशियम हे दोघं तर आधीपासून एकत्रच होते. हे दोघं पण एकत्र होते. मात्र क्लॅमॅडोमोनास, क्लोरेला जे ते अगोदर प्लांटी मध्ये ठेवलेले होते आणि अमिबा आणि पॅरामेशियम ते अगोदर ॲनिमलिया मध्ये ठेवलेले होते. किंगडम प्रोटिस्टाने काय केलं? या म्हणजे दोघं ग्रुप्सला एकत्र केलं. किंगडम प्रोटिस्टा ग्रुप टुगेदर Chlamydomonas and Chlorella. Chlamydomonas oblique Chlorella and Amoeba Paramecium. हा जो महत्वाचा पॉइंट आहे, याच्यावर प्रश्न आलेले आहे मागच्या वर्षांमध्ये. इथं एक कॉन्ट्रोवर्सी जी आहे, कॉन्ट्रोवर्शियल पॉइंट तो असा, क्लॅमॅडोमोनास आणि क्लोरेला ते या चॅप्टर मध्ये ते काय म्हणतात आहे की प्रोटिस्टा जो ग्रुप आहे याच्यामध्ये ठेवलेला आहे 5 किंगडम सिस्टीम मध्ये. मात्र आपण आता पुढे बघू, किंगडम प्लांटी मध्ये जाऊ, तिथं जो क्लासिफिकेशन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये क्लॅमॅडोमोनास आणि क्लोरेला ही जी युनिसेल्युलर अल्गी आहे म्हणून तिला जे अल्गी या ग्रुप मध्ये ठेवलेलं आहे. पुढच्या चॅप्टर मध्ये, नेक्स्ट चॅप्टर मध्ये एवढा डिटेल, एवढ्या बारीक सारीक गोष्टी काही म्हणजे जे असे कॉन्ट्रोवर्शियल पॉइंट आहे त्याच्यामध्ये काही एक्झामिनर घुसत नाही. एक्झामिनर काय विचारेल तुम्हाला, आता तो प्रश्न टाकलेला आहे मी, तो घेईल तुमचा. त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो आहे 3 डोमेन सिस्टीम बद्दलचा. 3 डोमेन सिस्टीम जी आहे ती दिली आहे कार्ल वूज नावाच्या सायंटिस्टने. कार्ल वूज नावाचे जे सायंटिस्ट आहे त्यांनी दिली 3 डोमेन सिस्टीम. थ्री डोमेन सिस्टीमने काय केले? आर एच विटाकर साहेबांनी जी 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम दिली होती तिचं 6 किंगडम मध्ये डिव्हिजन करून टाकलं. हे असं का झालं ते सांगतो मी. आधीचे जे किंगडम होते
किंगडम प्रोटिस्टा, किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी आणि ॲनिमेलिया. हे जे 5 किंगडम होते R.H. विटाकर साहेबांचे. कार्ल लुईसने जी 3 डोमेन सिस्टीम दिली त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, किंगडम मोनेराला जे ते 2 ग्रुप्स मध्ये डिवाइड करून घेतलं आणि एक जो आहे तो आर्किया आणि दुसरा जो आहे आर्किबॅक्टेरिया. आर्किबॅक्टेरियाचा एक ग्रुप बनवला आणि यू बॅक्टेरियाचा एक ग्रुप बनवला आणि या दोघांना एक सेपरेट किंगडम कन्सिडर केलं. म्हणजे हा जो आहे आर्किबॅक्टेरियाचा किंगडम 1, यू बॅक्टेरियाचा दुसरा किंगडम, प्रोटिस्टाचा तिसरा किंगडम, फंगसचा चौथा किंगडम, प्लांटीचा 5वा किंगडम आणि ॲनिमालियाचा 6वा किंगडम. अशा प्रकारे तिची 5 किंगडम सिस्टीम होती, तिला 6 किंगडम मध्ये डिवाइड केलं कार्ल लुईस साहेबांनी. आता हे जे डोमेन आहे यांनी जे 3 डोमेन दिले त्याच्यामध्ये 3 डोमेन कोणते, कार्ल लुईस साहेबांनी जे 3 डोमेन दिले होते ते 3 डोमेन कोणते ते आपण बघू. ते 3 डोमेन, पहिला डोमेन जो होता तो होता आर्किया. आर्किया. दुसरा जो डोमेन होता तो बॅक्टेरिया आणि तिसरा जो डोमेन होता तो युकॅरिया. हे काय डोमेन आहे, आर्किया एक डोमेन आहे, बॅक्टेरिया एक डोमेन आहे, युकॅरिया एक डोमेन आहे. आता आर्किया मध्ये त्यांनी कोणाला इन्क्लूड केलं तर जेवढे पण किंगडम मोनेरा मध्ये आपण जेवढे पण आर्किबॅक्टेरिया बघणार आहोत त्यांना आर्किबॅक्टेरिया मध्ये इन्क्लूड केले. आर्किबॅक्टेरिया आर इन्क्लूडेड इन आर्किया डोमेन. त्याच्यानंतर बॅक्टेरिया हा जो डोमेन आहे याच्यामध्ये इन्क्लूड केलं त्यांनी यू बॅक्टेरियाला. यू बॅक्टेरिया आर इन्क्लूडेड इन डोमेन बॅक्टेरिया आणि युकॅरिया हा जो डोमेन आहे याच्यामध्ये इन्क्लूड केलं उरलेले सगळे किंगडम. युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम जेवढे त्यांना सगळ्यांना युकॅरिया मध्ये इन्क्लूड केलं. त्याच्यामध्ये प्रोटिस्टा आहे, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी आणि ॲनिमालिया किंवा ॲनिमेलिया. कार्ल लुईसची 3 डोमेन सिस्टीमने 6 किंगडम करून टाकले. 5चे 6 केले. कसे केले तर मोनेरा हा जो किंगडम होता त्याला 2 ग्रुप मध्ये डिवाइड करून टाकलं, एक आर्किया आणि बॅक्टेरिया. आर्किया मध्ये जे आहे ते सगळे आर्किबॅक्टेरिया इन्क्लूड केले आणि बॅक्टेरिया जो आहे त्याच्यामध्ये सगळे यू बॅक्टेरिया इन्क्लूड केले आणि युकॅरिया नावाचा जो तिसरा डोमेन आहे त्याच्यामध्ये उरलेले सगळे 4 किंगडम म्हणजे कोणते, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी आणि ॲनिमलिया इन्क्लूड केले. तर अशा प्रकारे आपण जो टॉपिक आहे डोमेन सिस्टीमचा तो पण पूर्ण केला आहे. पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे किंगडम मोनेरा, त्याच्यानंतर प्रोटिस्टा, फंगस, व्हायरस आणि व्हायराइड हे आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहोत. त्याच्या अगोदर काही 2 प्रश्न आलेले आहे ते इथं दिसत असतील तुम्हाला, ते बघा तुम्ही. इन द 5 किंगडम क्लासिफिकेशन क्लामायडोमोनास अँड क्लोरेला हॅव बीन इन्क्लुडेड इन. तर आपण डिस्कस केलंय आताच की त्यांना दोघांना प्रोटिस्टा मध्ये इन्क्लूड केलंय म्हणून ऑप्शन ए जो आहे तो करेक्ट येईल. ऑप्शन बी, सी आणि डी बद्दल थोडं सांगतो मी. क्लामायडोमोनास आणि क्लोरेला आहे तो जर कधी तुम्ही बघितला तर तो युनिसेल्युलर अल्गी, त्याच्यामुळे आपल्याला वाटेल की अल्गी करेक्ट येईल. हे तुम्हाला जे कन्फ्युजन आहे, हा जो कन्फ्युजिंग प्रश्न आहे तो तुम्हाला कळेल जेव्हा तुम्ही नेक्स्ट चॅप्टर स्टडी करणार. मात्र या प्रश्नाचं उत्तर नेहमी प्रोटिस्टा येत असतं कारण की एनसीईआरटी मध्ये आपण ती लाईन स्टडी केलेली. ऑप्शन बी, सी आणि डी जे करेक्ट इनकरेक्ट येईल. तसंच पुढचा प्रश्न आहे, मॅक्सिमम न्यूट्रिशनल डायव्हर्सिटी इज फाउंड इन द ग्रुप. त्याचं ऑप्शन जे येईल ते सी म्हणजे मोनेरा. ते कावर ऑप्शन ए मध्ये जो आहे तो फंगस आहे. फंगस जो आहे तो फक्त आणि फक्त हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन दाखवतो, हेटेरोट्रॉपिक. बरोबर. बी मध्ये काय, ॲनिमेलिया सुद्धा हेटेरोट्रॉपिक आहे फक्त. सी मध्ये मोनेरा
मोनेरा काय ऑटोट्रॉपिक पण दाखवतो आणि हेटेरोट्रॉपिक पण दाखवतो. ऑटोट्रॉपिक मध्ये सुद्धा फोटोसिंथेटिक आणि केमोसिंथेटिक दोघं मोड दाखवतो. आणि हेटेरोट्रॉपिक मध्ये पॅरासायटिक आणि सॅप्रोफायटिक. पुढचे अजून काही आहेत क्लासिफिकेशन सिस्टीम, म्हणजे नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन काय, आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन काय, फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन सिस्टीम काय, त्याच्यानंतर न्यूमेरिकल टॅक्सॉनॉमी झाली, केमोटॅक्सॉनॉमी झाली, सायटोटॅक्सॉनॉमी झाली, इत्यादींबद्दल जे ते पुढच्या चॅप्टरमध्ये डिस्कस केलेलं आहे. किंगडम प्लांटी नावाचं जे चॅप्टर आहे त्याच्यामध्ये या सगळ्यांबद्दल डिस्कस केलेलं आहे. तर आपण जो पहिला टॉपिक आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशनचा, जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे, तो आपण इथं संपवला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण मोनेरा जो आहे, मोनेरा ग्रुप आहे, त्याच्याबद्दल स्टडी करू. जवळपास 4 ते 5 लेक्चर अजून लागतील या चॅप्टरला, कारण की चॅप्टर मोठं आहे आणि वेटेज पण जास्त आहे. तर तुम्ही जे इंट्रोडक्टरी पार्टचे MCQ सॉल्व करू शकता, ते तुम्हाला जमून जातील. आणि काही काही MCQ या पार्टचे सेल स्ट्रक्चर अँड फंक्शन जो चॅप्टर आहे त्याच्याशी रिलेटेड असतील. म्हणजे काही काही इथं जसं सेल वॉल बद्दल जे काही ग्लायकोकॅलिक्स झालं, त्याच्यानंतर प्रायमरी सेल वॉल, सेकंडरी सेल वॉल काय, याच्याबद्दलचे सुद्धा MCQ याच टॉपिकमध्ये दिसतील. मात्र त्याचं जे डिटेल एक्सप्लेनेशन आहे ते आपण सेल स्ट्रक्चर आणि फंक्शनमध्ये बघू, कारण की ते तिथंच दिलेला आहे तो टॉपिक. तर इथं थांबू आपण, बाकीचं पुढचं नेक्स्ट लेक्चरला बघू. धन्यवाद.